त्यासाठी केला होता कामाला शेवटचा विसंबड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विश्रावा कुंतलिया धावा कृष्ण अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा अभंग चातुर्मास्याच्या सेवेकरता आपण घेतलेला आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्व जीवनातले सर्व श्रम संपले आणि ज्याच्यासाठी आपण एवढे श्रम केले, एवढा अट्टहास केला, ते साध्य आपल्याला प्राप्त झालं। या साध्य प्राप्तीचा आनंद या अभंगातून व्यक्त केलेला आहे। या अभंगाची जर भाषा आपण पाहिली तर ती सगळी निश्चिंतीची भाषा आहे, हे लक्षात घ्या। प्रत्येक चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला प्राप्त झालेला साध्याचा आनंद प्रत्येक चरणामधून तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला। संपूर्ण अभंग चारही चरण आपण पाहिले तर प्रत्येक चरणामध्ये साध्य प्राप्तीच्या आनंदाचा वाचक एक एक शब्द तुकाराम महाराजांनी उच्चारलेला आहे। पहिल्या चरणाचं चिंतन केलं तर तुकाराम महाराज बोलतात, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड होणं हा आनंदाचा भाग आहे। तिथे तुकाराम महाराजांनी आपला आनंद व्यक्त केला। आता निश्चिंतीने विसावा, निश्चिंतीने प्राप्त होणं हा आनंदाचा भाग तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये व्यक्त केला। कौतुक वाटे झाले या विचारते, हे कौतुक वाटण्याचा जो आनंद आहे तो आनंदाचा भाग तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये व्यक्त केला। आणि तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, मुक्ती परिणी नोबरी आता दिवसचारी खेळी मिळी, हे खेळी मिळी हे जे शब्द आहेत ते आनंदाचे वाचक आहेत। निश्चिंतीनं आनंद भोगण्याची भाषा सगळ्यांना उच्चारता येत नाही। आनंदाची भाषा बोलण्याकरता पहिल्यांदा काहीतरी अधिकार असावा लागतो। सामान्य जीव आनंदाची भाषा कधीही बोलत नाही। आनंदाचा अनुभव ज्याला नसतो तो आनंदाची भाषा बोलणार नाही, हा साधा म्हणून लक्षात ठेवला पाहिजे। आनंदाची भाषा कोण बोलतो? ज्याच्या अंतःकरणाला तो अनुभव आलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये तो अनुभव भरून राहिलेला आहे, तो अनुभवाने युक्त असलेला तो महात्मा आनंदाची खरी भाषा उच्चारू शकतो। ज्याच्या जीवनामध्ये सगळं दुःखच दुःख भरून आहे, ज्याच्या जीवनामध्ये सगळी अपूर्णता भरून आहे, तो जीव कधी आनंदाची भाषा बोलणार नाही। कारण आनंदाची भाषा बोलणं म्हणजे परिपूर्णतेची भाषा बोलणं, आनंदाची भाषा बोलणं म्हणजे निश्चिंतीची भाषा बोलणं आहे। आणि जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत निश्चिंतीचा विचार करता येणार नाही। जीवदशा आणि निश्चिंती या दोन्ही संकल्पना एका केंद्रामध्ये एका वर्तुळामध्ये येणं कधी शक्य नसतं। जिथं जीवदशा आहे तिथं नक्की निश्चिंती नाही, आणि जिथं निश्चिंती आहे तिथं नक्की जीवदशा नाही। निश्चिंतीची भाषा आली की अज्ञानाची निवृत्ती झाली, निश्चिंतीची भाषा आली की जीवदशेची निवृत्ती झाली, असा विचार आपण केला पाहिजे। जीवाला अशी तृप्ततेची भाषा, निश्चिंतीची भाषा अशी भाषा बोलता येत नाही। कोणी जीव या जगतातला कोणीही कितीही संपन्न जरी दिसला तरी तो निश्चिंत आहे असं उदाहरण तुम्हाला या जगतामध्ये पाहता येणार नाही। अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, तसं या जगतामध्ये निश्चिंती प्राप्त झालेला जीव मला तुम्ही दाखवून द्या। निश्चिंती प्राप्त झालेला जीव दाखवा। पुन्हा निश्चिंती कोणी जरी असलं, कितीही संपन्न असू दे, सांप्रतिक अवस्था किती चांगली असू दे, शारीरिक सामर्थ्य कितीही चांगलं असू दे, बौद्धिक सामर्थ्य कितीही चांगलं असू दे, कसाही जरी असला तरी या जगतामध्ये आला की त्याला निश्चिंती नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। कारण या जगतामध्ये येणारा हा चुकून या जगतामध्ये आलेला आहे, तो काही मुद्दा म्हणून दुःख निवडून तिथं आलेला नाही। तिथं येणं हे त्याचं प्रारब्धवशामध्ये झालेलं आहे, चुकून आलेला आहे, तो काही मुद्दा ठरवून आला नाही। या जन्मामध्ये आपण असं ठरवू शकत नाही की पुढचा जन्म माणसाचाच घ्यायचा, आणि ठरवलं तरी तो मिळेलच याची शाश्वती आपल्याला देता येत नाही। कधीतरी पुण्याचं आधिक्य होतं, कधीतरी पापाचं आधिक्य होतं। पाप पुण्याची समानता होऊन मनुष्य जन्म मिळण्याकरता जी आवश्यक असणारी समानता, ती समानता आपल्याला आत्ता सिद्ध करता येणार नाही। या जीवनामध्ये जगताना आपण असं ठरवून विचार करणार नाही की चला आता 50% पुण्य झालं ना, आता 50% पाप करायचं, म्हणजे मग दोन्हीची समानता आपल्याला प्राप्त करून घेता येईल। दिवसभर म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत की आपण फक्त पुण्यच करायचं, आणि दुपारी 12 ते रात्री 12 फक्त पापच करायचं, असं ठरवता येतं का? पाप पुण्याची अशी समानता सिद्ध करता येत नसल्यामुळे पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही। प्रश्न आहे, मी कशा करता सांगतो लक्षात घ्या। असा जर नियम आपल्याला करता येत नसेल, पुढच्या जन्माच्या मनुष्य योनीचाच विचार जर आपल्याला करता येत नसेल तर आपल्याला थोडासा विचार, कुठला जन्म पुढचा मिळेल सांगता येणार नाही। पुण्याचा अधिक्य असेल,
उत्तम योनी मिळेल, पापाचा अधिक असेल, अधम योनी मिळेल, कुठल्या तरी योनीला आपण जाऊ, पण मनुष्याचाच मिळेल असं आपल्याला सांगता येणार नाही. मी कशा करता बोलतो, या जीवदशेमध्ये आल्यानंतर निश्चिंतीची भाषा बोलता येते का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्या संबंधाचा आपण थोडासा विचार करतो. असं काही आपल्याला निश्चित ठरवता येत नाही. बरं, हा जन्म जरी मिळाला तरी या जन्मामध्ये माणसाला कोणी कितीही मोठा असो, म्हणून मी बोलतो ना की सांपत्तिक स्थिती किती चांगली असो, शारीरिक स्थिती किती चांगली असो, त्यांच्या मुखातून आपल्याला निश्चिंतीची भाषा स्वीकारता येणार नाही, पाहता येणार नाही. कारण का, हे जग या जगतामध्ये जो जीव आला तो ना खुशीनच आला. महाराज तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन करताना काय म्हटलंय की या देशामध्ये मी आलो, पण मुद्दा म्हणून आलो का चुकून या देशामध्ये आलो, चुकून आलो. तुकाराम महाराज म्हणतात मी या देशामध्ये आलो, इथं या लोकांमध्ये आलो, पण चुकून आलो, रस्ता चुकलो, आणि या देशामध्ये आल्याची भावना तुकाराम महाराज बोलून दाखवतात. माझा सरळ फिरत आहे. या जीवदशेमध्ये मी जो आलो तो हा देशही माझा नाही आणि हा वेशही माझा नाही. शरीरधारी हा माझा वेश नाही. मी कोण आहे, आपण आतापर्यंत अनेक वेळेला बोलून आलो. आपलं स्वरूप सोडून मी चुकून इकडे फिरत आलेलो आहे. हे जर चुकोबारा बोलत असेल तर इथं तुकाराम महाराज बोलतात, देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, प्रभू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तिही पैसा मोकलिलो. नाही बाबा, इथं कुठे मी स्थिर राहिलो. इथली अस्थिरता जर तुकाराम महाराज बोलून दाखवत असतील तर या मृत्यू लोकांमध्ये जो जो येणारा आहे तो अस्थिर आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना, ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी चिंतन करताना या मृत्यू लोकांचं वर्णन करताना ही भाषा वापरते. मृत्यूलोकी सुखाची कहाणी आणि विजय सवनाचे श्रवणी कैसी सुखाची प्राण करून इंगळाच्या काय निश्चिंतीचा विचार बोलता. अरे इंगळ म्हणजे निखाण्याची गादी करून त्याच्यावर शांत झोप लागली. हे म्हणणं जेवढं वेळेपणाचं आहे तेवढं या संसारामध्ये घेऊन मी निश्चिंत झालो हे म्हणणं वेळेपणाचं आहे. करावं लागेल, पारमार्थिक काहीतरी साधना आपल्याला करावी लागेल. जोपर्यंत पारमार्थिक साधना होत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चिंतीचा विचार करता येणार नाही. निश्चिंती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुकाराम महाराजांनी देवाला बोलताना आम्हाला निश्चिंती कशी प्राप्त झाली याचंही चिंतन केलेलं आहे. तुझी निश्चिंती होण्याकरता तुझी संगती लागते हे तुकोबारा देवाला बोलून दाखवतात. म्हणजे जोपर्यंत पारमार्थिक साधना नाही तोपर्यंत आपल्याला निश्चिंतीचा विचार करता येणार नाही. गमत कुठे लक्षात घ्या, निश्चिंती जीवाला का प्राप्त होत नाही, कारण जीव मुळात अपूर्ण आहे, म्हणजे त्याच्यातच दोष आहे म्हणून निश्चिंती नाही. ज्या देशामध्ये ज्या मृत्यूलोकामध्ये तो आला तिथं त्या मृत्यूलोकाचा निश्चिंती देण्याचा स्वभाव नाही म्हणून त्याला निश्चिंती नाही. आणि या मृत्यूलोकामध्ये येऊन जी काही खटपट त्याची चाललेली आहे ती निश्चिंतीला कारण होत नाही म्हणून त्याला निश्चिंती नाही. आता याच्याचाही विचार करताना आपल्याला थोडा अजून विस्ताराने विचार करण्याची संधी आहे. थोडक्यामध्ये बोलतो मी, विस्तार करत नाही, फक्त मुद्दा सांगतो आणि पुढे जातो. निश्चिंती जीवाला का नाही, कारण जीव अपूर्ण आहे म्हणून. ममैवांशो जीवलोके, जीव अपूर्ण आहे, अंश आहे म्हणून जीवाला निश्चिंती नाही. जीव ज्या मृत्यूलोकामध्ये आलेला आहे तो मृत्यूलोक निश्चिंती देण्याला योग्य लोक नाही म्हणून जीवाला निश्चिंती नाही. आणि या मृत्यूलोकामध्ये येऊनही जीव निश्चिंत होऊ शकेल एक वेळ, पण त्या निश्चिंती करता जी साधना करायला पाहिजे ती साधना जीवाकडून होत नाही. प्रपंचाचं अनुकरण करणं किंवा प्रपंचाच्या संबंधामध्ये ममत्व भावना ठेवणं हे निश्चिंतीचं कारण नाही. मृत्यूलोक म्हणून येणं आणि मृत्यूलोकातल्या विषयामध्येच गुरफटून जाणं, जो मृत्यूलोक आपल्याला खाली ओढणारा आहे, जो मृत्यूलोक आपल्याला भीती दाखवणारा आहे, जो मृत्यूलोक आपल्याला विकायला काढणारा आहे, अशा मृत्यूलोकामध्ये आपल्याला समाधान मिळणार नाही. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जीव स्वतःच ज्या निश्चिंतीला मुळात प्राप्त झालेला आहे किंवा प्राप्त होण्याचंही त्याला काही कारण नाही असा तो जीव कल्पनेला वेगळा झाल्यामुळे तो निश्चिंती हरवून बसलेला आहे. त्याच्या ठिकाणचं अज्ञान केलं पाहिजे. या 3 गोष्टी आहेत. पण आता तो जीव आहे मृत्यूलोकात आला. प्रश्न असा आहे, मृत्यूलोकात जीव दशेत येऊनही निश्चिंती प्राप्त झालेली उदाहरणं तुम्हाला पाहता येणार नाही काय, असा प्रश्न आहे. मृत्यूलोकात आले, जीव दशेत आले आणि निश्चिंती प्राप्त झाली, अशी उदाहरणे या जगतात आहेत की नाही? कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येते. साधनसिद्ध संतांचं वर्णन सगळं याच वर्गामध्ये बसणार आहे ना. ते जीव म्हणून जन्माला आले, पारमार्थिक साधना केली आणि निश्चिंतीला प्राप्त झाले. साधनसिद्ध संतांचं वर्णन
अवस्था आहे की नाही. काही अनेक महात्मे जीवनमुक्त आपल्याला असे दाखवता येतील की ते जीव म्हणून जन्माला आले, याच मृत्यूलोकात वापरले आणि निश्चिंती त्यांनी प्राप्त करून घेतली. मग अडचण कुठे आहे? म्हणजे जीव दशेत येणं तिथं अडचण राहिली नाही. मी सांगितलेले 3 मुद्दे, त्याच्यातल्या 2 मुद्द्यातून मी आता खंडन करतो बरं का. मी काय बोलत होतो? जीव दशा ही निश्चिंतीला कारण नाही. 1, मृत्यूलोक निश्चिंतीला कारण नाही. 2, आणि या मृत्यूलोकामध्ये येऊन केलेली साधना जी प्रपंचाचं अनुकरण किंवा प्रपंचासक्ती ही निश्चिंतीला कारण नाही. 3 गोष्टी आपण बोललो होतो ना. म्हणजे साधन, जीवाने निवडलेलं साधन, सुखाचं साधन हे चुकीचं आहे म्हणून ते निश्चिंती प्राप्त करून देत नाही. 3 कारण आपण बोललो ना. त्याच्यातल्या मी एका प्रश्नाचं उत्तर एक फक्त संशय उत्पन्न करतोय की जीवदशा, त्यानंतर मृत्यूलोक आणि जीवाने निवडलेलं साधन, या 3 कारणांनी निश्चिंती नाही ना. मी याच्यातल्या 2 कारणांचा विचार आता आपल्याला सांगतो. जीवदशा आली, मृत्यूलोक प्राप्त झाला, तरी निश्चिंती प्राप्त करून घेतलेली उदाहरणं या जगताच्या पाठीवर आहेत का नाही असं आपलं वर्णन झालेलं आहे. तुकोबारायांचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर जे तुकोबाराय पहिल्यांदा प्रपंचामध्ये आसक्त झालेले होते तेच तुकोबाराय नंतर निश्चिंतीला प्राप्त झाल्याचं वर्णन त्यांच्या चरित्रात आपल्याला पाहता येतं की नाही. तुकोबारायांच्या जीवनचरित्राचा विचार केला तर तुकोबारायांचे वडील गेले. तुकाराम महाराजांच्या वडिलांचं वैकुंठ गमन झालं आणि तुकाराम महाराजांचे वडील बंधू सावजी महाराज हे अत्यंत विरक्त होऊन ज्या वेळेला घरातून बाहेर पडले त्यावेळेला वडिलांच्या निधनानंतर प्रपंचाची सगळी जबाबदारी या तुकाराम महाराजांच्या खांद्यावर येऊन पडली. त्या तुकाराम महाराजांनी प्रपंच केला की नाही मला सांगा? केला की नाही? अत्यंत आनंदाने केला की नाही? वडिलांचा जो व्यवसाय होता तोच व्यवसाय तुकाराम महाराजांनी सांभाळला ना. नुसता सांभाळला नाही महाराज, त्याला व्यापक रूप दिलं. वडिलांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायाचा उत्कर्ष साधून दिला असं तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला सांगतं. तुकाराम महाराजांच्या त्या बालवयामध्ये, तुकाराम महाराजांचं वय हे फार त्यावेळेला 50-60 वर्षाचं होतं असं नाही. तुकाराम महाराजांच्या त्या तारुण्यामध्ये तुकाराम महाराजांना गावामध्ये लोक तुका शेती या नावाने ओळखत असत. मग आता गावातले माणसं ज्या तरुणाला शेठ असं म्हणून ओळखतात त्यांचा काहीतरी उत्कर्ष प्रपंचाच्या दृष्टीने मानला पाहिजे का नाही? मानला पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज पहिल्यांदा प्रपंचासक्त झाले, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांना जेव्हा प्रपंच त्रासदायक करायला लागला तेव्हा तुकाराम महाराजांनी साधनांचा विचार केला आणि मग तुकाराम महाराज अशा निश्चिंतीला प्राप्त झाल्या असं झाले असं वर्णन त्यांच्या चरित्रात आहे. मला म्हणायचंय काय की या जीवदशा मिळाली, मृत्यूलोक मिळाला तरी निश्चिंती प्राप्त होते की नाही? म्हणजे जीवदशा मिळणं हे निश्चिंती न मिळण्याचं कारण नाही. म्हणजे मृत्यूलोकात येणं हे निश्चिंतीच्या प्राप्तीचा हा प्रतिबंध नाही. मग प्रतिबंध कुठे आहे? निश्चिंतीच्या प्राप्तीकरता केली जाणारी जी साधन आहे त्या साधनेचा योग्य विचार न करणं हा निश्चिंतीचा सगळ्यात महत्वाचा प्रतिबंध आहे. त्याच्यामध्ये विचार करताना, साधनाचा विचार करताना आपल्याला 2 गोष्टींचा सरळ विचार करावा लागेल, प्रपंच आणि परमार्थ. प्रपंचासक्त झालेली माणसं निश्चिंती प्राप्त करून घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी परमार्थ प्रवृत्त झालं पाहिजे. मागे आपण बोलून आलो. आता परमार्थ प्रवृत्त झालं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ या 2 साधनांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. याच्यामध्ये 4 विकल्प मी आपल्याला सांगतो. निश्चिंतीचं कारण कुठे आहे याचा विचार सांगताना 4 विकल्प मी आपल्याला सांगतो. काही लोक असे असतात की जे संसाराचं एक साधन सोडतात आणि संसाराचं दुसरं साधन निवडतात. असे संसारातून संसारात जाणारा एक वर्ग आहे, संसारातून परमार्थात जाणारा दुसरा वर्ग आहे, परमार्थातून संसारात येणारा हा 3रा वर्ग आहे आणि परमार्थातून परमार्थात जाणारा 4था वर्ग आहे. थोडा याचा हा खुलासा करत नाही, थोडक्यामध्ये खुलासा करून जातो. काही मंडळी असतात की संसारातून संसारात जातात. विस्तार करायचं कारण आहे का? यांना निश्चिंती प्राप्त होईल हे म्हणायचं काही कारण आहे का? विषय सोडून द्या. यांचा सगळे प्राणी याच वर्गाचे, सगळे प्राणी याच वर्गात. पंढरपुरातलं अन्न संपलं म्हणून दुसरं मंडळ वेगळं गेले. काय फरक पडला मला सांगा? काय फरक पडला? काही फरक पडला नाही. तसं संसारातून संसारात जाणारी मंडळी आपल्याला या जगतामध्ये दिसतात, त्यांचा विचार करू नका. दुसरा विचार आपल्याला पाहायचा आहे, संसारातून परमार्थात प्रवृत्त झालेली काही मंडळी आहे. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताच्या सेवा कुटुंबाची म्हणवली तुझे आठवले पाय. हे तुकाराम महाराजांचं संसारातून परमार्थामध्ये जाणं आहे. संसारातून परमार्थामध्ये गेले हा वर्ग बाजूला ठेवा. 3रा वर्ग असा आहे की जो परमार्थातून संसारामध्ये येतो, परमार्थ करतो, पण शेवटी कुठेतरी त्या परमार्थाची नीट साधना न झाल्यामुळे त्यांना वाटतं परमार्थ करूनही जर आपल्याला काही मिळत नसेल तर कशा करता आपण या परमार्थाच्या नादाला लागावं.
त्याच्यापेक्षा संसार केलेला बरा, म्हणून सगळी पारमार्थिक साधना सोडतात आणि पुन्हा संसार प्रवृत्त होतात. आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर करून करून भागले आणि पुन्हा संसाराला लागले अशी अवस्था त्यांची होते. सगळं करतात, काही करत नाहीत असं नाही, सगळी साधना आरतीला येऊन जातात, पंढरपूरला येऊन जातात, देऊला येऊन जातात, पैठणला येऊन जातात, सगळीकडे पंढरपूरची वारी म्हणून 5 दिवस राहून जातात, कीर्तन प्रवचनाला उपस्थित राहतात, कीर्तन प्रवचन ऐकतात आणि सगळं करून शेवटी तक्रार करतात, सगळं केलं पण महाराज समाधान कुठंच नाही. आता कुठंच नाही, तू शोधत बसला बाहेर, समाधान राहिलं तुझ्या आत, तू आत सोडून बाहेर शोधत बसला, तुला मिळेल कसं बाबा? तो म्हणतो मग मी ठरवलं काही उपयोग नाही या परमार्थाचा, त्याच्यापेक्षा नीट संसार केलेला बरा, तिथं तरी समाधान मिळेल. म्हणून परमार्थातून संसारात येणारा वैर त्यालाही निश्चिंती प्राप्त होत नाही आणि परमार्थातून परमार्थामध्ये काही साधन प्रवृत्त साधनांतर करणारा जो साधक आहे तो परमार्थातून परमार्थामध्ये जातो. म्हणजे काय करतो? ज्ञान प्राप्त झालं की भजन करायला लागतो. ज्ञान प्राप्त करून घेणं हेही परमार्थाचंच साधन आहे. ज्ञान हे सुद्धा परमात्मा प्राप्तीचंच साधन आहे आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा भक्ती प्रवृत्त होतो, हे देखील परमार्थाचंच साधन आहे. विस्तार करत नाही म्हणजे त्याला निश्चिंती मिळालीच होती, त्या निश्चिंतीमध्ये परिवर्तन झालं नाही, निश्चिंत तो निश्चिंत तसाच राहिला. बाकी सगळी जी अशांती त्याला नंतर दिसते ती कल्पित असते वगैरे वगैरे, त्याचा विचार तो करेल. मग त्याचा विचार करायचा नाही. विचार कुणाचा करायचा? निश्चिंतीचा विचार करायचा झाला तर एकच वर्ग आपल्याला पाहता येतो जो संसारातून परमार्थ प्रवृत्त झालेला आहे, त्यालाच निश्चिंती प्राप्त होऊ शकते. निश्चिंतीच्या प्राप्तीचं चिंतन चाललंय बरं का. त्याच्यामुळे संसारातून परमार्थ प्रवृत्त झालेला जो वर्ग तो निश्चिंती प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. आता संसारातून परमार्थात आला म्हणजे मी पुन्हा आपल्याला थोडंसं मागे नेतो. आपल्या या अभंगाच्या पहिल्या कीर्तनाच्या थोड्याशा प्रस्तावनेमध्ये मी थोडं पुन्हा मागे घेऊन जातो आपल्याला. तो संसारातून परमार्थामध्ये गेला याचा सरळ अर्थ असा आहे की संसार हा त्याचा भूतकाळ आहे आणि परमार्थ हा त्याचा वर्तमान काळ आहे. तो तृप्तता प्राप्त करून देतो. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुःख खूप आलं पण तुकाराम महाराजांनी सगळा प्रपंच सोडून आपल्या वह्या सुद्धा डोहामध्ये बुडवून दिल्या. तुकाराम महाराजांनी दयाचे आडनावही उरले नाही अशा पद्धतीचं चिंतन आपल्या जीवनामध्ये केलं. तो सगळा संसार काढून टाकला आणि परमार्थ प्रवृत्त झालेल्या तुकाराम महाराजांना जो अनुभव आला तो तृप्ततेचा अनुभव होता का नाही बोला, तो निश्चिंतीचा अनुभव होता का नाही बोला. ते निश्चिंत झाले तुकाराम महाराज. आता त्यांना कशाची चिंता राहिली? भाग गेला गेला अवघा झाला आनंद, अशी आनंदाची अनुभूती तुकोबारांच्या मुखातून प्रकट होते. याचा अर्थ काय करायचा हे लक्षात घ्या. निश्चिंतीचा विचार जो तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला तो जीवदशेत येत नाही. भाग गेला क्षीण गेला तिथे जीवदशा गेली. आता कुठे घावे म्हणून तुझे चरण देखील या गेला, जीवदशा ही गेली. आता त्यांना काही राहिलेलं नाही, जीवदशाच राहिली नाही. त्याच्यामुळे मृत्यू लोकांचंही चिंतन तिथे करायचं कारण नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी निवडलेलं जे साधन आहे ते साधनच योग्य असं साधन म्हणजे निश्चिंती ही योग्य साधनावर अवलंबून असते. अशा सिद्धांतापर्यंत आपल्याला यावं लागतं. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती हे जेव्हा तुकोबाराय बोलतात तेव्हा तुझी संगती हे योग्य साधन त्यांनी निवडलं. म्हणजे निश्चिंती ही आपल्यावर अवलंबून नाही, निश्चिंती या देशावर अवलंबून नाही, निश्चिंती आपण काय साधना करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ती साधना केली, नुसती केली नाही. तुकाराम महाराजांनी त्या साधनेसाठी एक विशेष शब्द वापरला, त्याच्यासाठी आम्ही अट्टहास केला ते तुकोबाराय बोलतात. अट्टहास करून आम्हाला मिळालं काय? तुकाराम महाराज सांगतात आमचा दिवस शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाच्या पहिल्या चरणात याचसाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवटचा दिवस आमचा गोड व्हावा याच्याकरता आम्ही अट्टहास केला. आता थोडं एक बोलतो बरं का, तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. अहो तुकोबाराय काय आपल्या सगळ्यांचे दिवस नंतर गोड होणार आहेत की नाही? गोडाचं जीवन म्हणतात की नाही? गोड होणार, शेवटचा दिवस गोड होणार याच्याकरता अट्टहास करायचं काय कारण आहे? तुम्ही कुठलाही अट्टहास नाही केला तरी आज जर आपल्या पोरांवर चांगले संस्कार असतील तर थोडं आपलं गोड जेवण नक्की घालतील. काही विचार करायचं कारण नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता अट्टहास करायचं कारण काय? म्हणून शेवटचा दिवस या शब्दाचा अर्थ एवढा मर्यादित करायचा नाही याचा विचार आपण करत होतो. पंचप्रलयाचा विचार आपण शेवटच्या दिवसाच्या संबंधाने करून आलो होतो.
शेवटचा दिवस म्हणजे काय, कोणत्या अर्थाने शेवटचा दिवस मानायचा, या संबंधातला पंचप्रलयाचा विचार झाला. त्याच्यातला एक सरळ वाच्यार्थाने शेवटचा दिवस म्हणजे मरण प्रलय असा एक अर्थ आपल्याला करता येतो. तुकाराम महाराजांना या अभंगामधून शेवटचा दिवस गोड होण्याकरता जो काही अट्टहास करावा लागला तो शेवटचा दिवस नक्की काय आहे त्यांच्या भूमिकेतून याचा विचार करण्याकरता म्हणून हा सगळा विचार मी आपल्या समोर ठेवतोय. लक्षात घ्या, शेवटचा दिवस म्हणजे काय, वाच्यार्थानं जर घ्यायचं झालं तर सरळ आपल्याला विचार करता येतो की आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस, ज्याला आपण मरण प्रलय असं म्हणतो, की जिथे असे आपला हा स्थूल देह पडून जातो, हा जो दिवस आहे त्याला शेवटचा दिवस म्हणा. म्हणजे काय, म्हणजे सगळे गाव सगळं वाट बघतंय, आज जातात तर उद्या जातात, आज जातात तर उद्या जातात, आणि ज्या दिवशी जातो तो त्याचा शेवटचा दिवस असं म्हणतो पाहिजे की नाही. हा दिवस गोड व्हावा याच्याकरता आम्ही अट्टहास केला. आता हा दिवस मरण प्रलयाचा दिवस गोड होणं याचा अर्थ काय चिंतन करून आलोय. फक्त एक भूमिका फक्त त्याच्या संबंधातली सांगतो म्हणून थोडा 8व्या अध्यायाच्या संबंधानं थोडी बोलतो. लक्षात घ्या, काय शेवटचा दिवस गोड होण्याकरता माणसाने आयुष्यभर प्रयत्न केले पाहिजेत असा त्याच्या मागचा विचार आहे. थोडं चिंतन आपण करून पहा. 8व्या अध्यायामध्ये भगवंताने चिंतन करताना काय सांगितलं, जो शेवटच्या क्षणी माझं चिंतन करतो तो मत स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंताने सांगितला. या नियमाचं चिंतन करताना भगवंतानी इथं जो शब्द वापरला तो लक्षात घ्या, अंतकालेच मामेव. मला पुढचं बोलायचं नाही. एवकार जो भगवंतानी घातला त्या एवकाराची व्याप्ती सांगत असताना भगवंतानी काय व्याप्ती सांगितली हे लक्षात घ्या. मला सांगा, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयातिचं भावम यातील असत्य संशय हे जे भगवान बोलले याच्यामध्ये जो माझं चिंतन आयुष्याच्या शेवटच्या क्षणी करतो तो मत स्वरूपाला प्राप्त होतो. प्रश्न असा आहे, भगवंताचं चिंतन झालं तरच भगवंताला प्राप्त होतो का कुणाचंही चिंतन झालं तर भगवंताला प्राप्त होतो? भगवंताचं चिंतन मान एवढ्या करता एवकार घातला बरं का भगवंताने. काय कर अर्जुना, अंतकालेचं मान एव स्मरण, मला जो स्मरतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. बरं, याच्या पुढच्या श्लोकामधून भगवंतानी याच नियमाची व्याप्ती सांगताना आपल्याला काय सांगितलं, यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलम कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा सद्भाव भावितः. हे भगवान बोलले की भगवंताने नियम काय सांगितलं आपल्याला, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जो ज्याचं चिंतन करतो तो त्या भावाला प्राप्त होतो. बरोबर, भगवंताचे शब्द आपण लक्षात घ्या. यम वाक्य स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय. तमैवैति कौन्तेय असा विचार करायचं कारण नाही, तो त्या तसा प्राप्त होतो. सदा तद्भाव भावितः. तद्भाव म्हटलंय, तद्भाव या शब्दाचा विचार करा. आणि मागच्या श्लोकामध्ये विचार करताना भगवान काय बोलले होते, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयातिचं मदभावम. पुढच्या श्लोकामध्ये तद्भाव असा शब्द आहे, आधीच्या श्लोकामध्ये मदभाव असा शब्द आहे. तद्भाव आणि मदभाव त्याच्या भावाला प्राप्त होतो आणि माझ्या भावाला प्राप्त होतो. हे दोन्ही शब्द भगवंतांनी उच्चारले. प्रश्न काय, याचं गंमत काय मी आपल्याला सांगतो. मधुसूदन सरस्वतींनी गुढार्थ दीपिकेमध्ये त्याचं फार टीकेमध्ये फार चांगले चिंतन केलंय. काय आहे की परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर परमात्म्याच्या भावाला प्राप्त होतो याच्याबद्दल मला विचार करायचा नाही, पण ज्या पदार्थाचं चिंतन आपण करतो त्या पदार्थाला आपण प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुम्ही कशाचं चिंतन करता याच्यावरून त्या भावाला तुम्ही प्राप्त होता. उदाहरण जर सांगायचं झालं तर भागवताचं जडभरताचं उदाहरण आपल्याला प्रसिद्ध माहिती आहे. जडभरताने काय केलं, हरिण बालकाचं चिंतन केलं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला हरिण बालक दशेला तो प्राप्त झाला की नाही, जडभरत हरिण म्हणून जन्माला आले की नाही उदाहरण. मग ज्याचं चिंतन आयुष्याच्या शेवटच्या क्षणी करतो त्या भावाला आपण प्राप्त होतो. मुद्दा असा आहे, मला जी शंका आपल्यासमोर मांडायची ती थोडीशी गमतीची आहे. मला असं म्हणायचंय की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी भगवान काय किंवा अन्य पदार्थ काय याचा विचार मी आता तो भेद करत नाही. चिंतन करण्याकरताची परिस्थिती अंतकालामध्ये असते का? मुद्दा काय मला आपल्यासमोर ठेवायचा लक्षात घ्या. भगवंताच म्हणत नाही तुम्ही कशाचंही चिंतन करू शकता का. अंतकालामध्ये आपण हॉस्पिटलमध्ये असतो, माणसं सगळी वाट बघत बसलेली असतात, म्हणजे कधी प्रकृती यांची बरी होते याची. नाकामध्ये नळ्या घातलेल्या असतात, घशामध्ये नळ्या घातलेल्या असतात, अन्न जात नसतं,
हात लावला तर त्याला त्याची संवेदना होत नाही, सगळ्या जाणीवा बधीर झालेल्या असतात, हात मारले तरी ओढ येत नाही, काही नाही. डॉक्टर म्हणतात काहीच सांगता येत नाही, अजून 72 तास अवघड आहे, असंच राहील बहुतेक, काहीच सांगता येत नाही, अशी परिस्थिती असते. अन्न जात नसतं, पाणी जात नसतं, डोळे उघडत नसतात, हा आले का गेलाय असं आपल्याला जर वाटावं बाहेरून अशी परिस्थिती असते. फक्त वर खाली मशीनवर चालू असतं म्हणून जिवंत आहे एवढं म्हणायचं, सरळ रेष आलेली नसते म्हणून तेवढ्या पुढचं जिवंत आहे म्हणायचं, बाकी काही नाही, बाकी सगळं चालूच असतं. माणसं येतात करत असतात, घरच्यांना दुःख होत असतं, काय प्रसंग असतात. त्या काळामध्ये जिथं आपल्याला कोण येऊन सफरचंद देऊन गेलं, कोण येऊन बिस्किटचा पुडा देऊन गेलं, कोण येऊन आपल्याला म्हणजे पुष्पगुच्छ देऊन गेलं, बाबा लवकर बरे व्हा, या अर्थाने गेट वेल सून असं म्हणतात, लवकरात लवकर बरे व्हा बाबा असं म्हणून कोणी पुष्पक याची जाणीव जर नसेल तर त्या अवस्थेमध्ये आपण प्रपंचाचंही चिंतन करू शकण्याच्या योग्यतेचे नसतो, परमार्थाची तर गोष्ट लांब राहिली ना. मग जर आपण त्यावेळेला प्रपंचाचंही चिंतन करत नाही, कारण चिंतन करण्याकरता आवश्यक असणारं चित्त त्यावेळेला उपस्थित नसतं, त्या चित्ताचा लय झालेला असतो. मग चित्त जर जागेवर नाही, मन जर जागेवर नाही तर त्या काळामध्ये कशाचं चिंतन होत नाही, आणि त्या काळामध्ये जर कशाचं चिंतन होत नसेल तर त्यांनी कोणत्या जन्माला जावं. माझं मुद्दा काय लक्षात आला का तुमच्या? ज्याचं चिंतन करण्याच्या योग्यतेचं नाही त्या काळामध्ये तर चिंतनच काही नाही, त्याच्यामुळे त्याला जन्मही संभवणार नाही, असं होईल की नाही? त्याला जन्मही संभवणार नाही, कशाचं चिंतन नाही तर तो कुठंच जाणार नाही ना, कुठंच जाणार नाही म्हणजे पुन्हा जन्माला येणार नाही. मग पुन्हा जन्माला न येण्याकरता भगवंताचं चिंतन करावं असं काही बंधन आहे का? असं बंधन आहे? अरे तुम्ही अशी अवस्था असते ज्याला आपण कोमामध्ये गेला असं म्हणतो, कोमामध्ये गेला कशाचं चिंतन करतो, मग कशाचं चिंतन करतो? काय मुलाबाळाचं चिंतन करतो का काय करतो? हा, जोपर्यंत त्याची इंद्रिय चांगली आहे, जोपर्यंत तो सजग आहे तोपर्यंत त्याने बाकीच्या सगळ्याचं चिंतन करावं, मान्य आहे. तो भगवंताचं चिंतन करत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण तरी सुद्धा करावं अशी अपेक्षा आहे, एवढ्या पुरतं मान्य आहे. एका माणसाचं असं सांगतात, मृत्यू पंथाला लागला, घरचे सगळे मुलं बाळ सगळी जमा झाल्यानंतर मुली आल्या, सगळे जवळ बसले, बाबा काय इच्छा तुमची, काय इच्छा सांगा. आता काय डॉक्टर सांगून गेले, त्यालाही कळलेलं असतं, बायकोलाही कळलेलं असतं, घरदार सगळं जमलेलं असतं, गावात सगळीकडे कळलेलं असतं. बाबा काय आता काय काही मुली येतात, जवळ बसून सांगतात, चिंता करू नका बाबा, अजून तुम्ही बरे व्हाल, अजून असं कराल, अजून अमुक कराल, तमुक कराल, शेतावर जाल, पैसे कमवाल, चिंता करू नका, दिवाळीला जावयाला माझ्या नवऱ्याला सोन्याचा हांडा द्या, सगळं तुम्ही करू शकता, चिंता करू नका. पूर्वी बापाला समजावते, पण सगळ्यांना माहिती असतं एक मनुष्य असा मृत्यू पंथाला लागला, काही उच्चारता येणार, ताकद कमी झाली, अक्षर उच्चारणं सुद्धा अवघड चाललं. शेवटी त्याचं तोंड उघडलेलं दिसल्यामुळे मुलाबाळांनी कान जरा जवळ नेला आणि आपले वडील आपल्याला काय सांगतात ते जीवाचा प्राणाचा कान करून ऐकायला लागले. बाबा काय सांगतात? मुलांना वाटलं की बाबा कुठेतरी घर दडवून ठेवलंय ते सांगतात का, मुलींना वाटलं काही तुमच्याकरता वेगळं लिहून ठेवलंय ते सांगतात का, बायकोला वाटलं माझ्याकरता काही सांगतात का. सगळे जवळ आले, सगळे जवळ आल्यानंतर त्याचं तोंड उघडायला लागलं, त्याने ऐकलं, त्याच्या तोंडातून 2 अक्षरं बाहेर पडली, वा के 2 अक्षरं बाहेर पडल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. सगळे म्हणाले बघा आयुष्यभर हे केलं, त्याच्यामुळे शेवटी मरताना तोंडामध्ये वासुदेवा केशवा, वासुदेवा केशवा असं नाव तोंडामध्ये आमचे बाबा किती पुण्यवान संत महात्मा अंतकालेच्या मामेव स्मरण कलेवरम झालं, यांचं असं होणार असं सगळ्यांना वाटलं. शेवटी त्यांना विचारलं बाबा वा ते असं तुम्ही म्हणतात, वासुदेवा केशवा पूर्ण म्हणता येत नाही म्हणून फक्त त्यांचे आद्याक्षर उच्चारता का तुम्ही? ते डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी सांगितलं काही उपाय नाही, जवळ संपलंय, एक इंजेक्शन देतो, थोड्या अंगामध्ये काहीतरी चेतना येईल, प्राण येईल म्हणून त्यांनी एक इंजेक्शन दिलं, त्याच्याने थोडी ताकद आली आणि ताकद आल्यानंतर तो म्हातारा कळवळून म्हणाला, अरे मूर्खांनो वासुदेवा केशवा नाही वासरू केरतुरी खाताय ते बघा. अंतकालेच्या मामेवर स्मरण गुंतवाकलेवरम स्मरण भावम यजत्यंते कलेवरम संतनैवैति कौंतेयम भगवान बोलतात ज्याचं चिंतन आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपण करू
ज्या अवस्थेला आपण प्राप्त होतो हा नियम जर भगवान बोलतात तर आयुष्याच्या शेवटी आपल्याला काही चिंतन करावं लागेल अशी अवस्था असते का? नसते. मग कोणती जर अवस्था नसेल तर तो कोणत्या जन्माला प्राप्त होतो, कोणत्या भावाला प्राप्त होतो याचं चिंतन करावं लागेल की नाही? याचं उत्तर मधुसूदन सरस्वतीने टीकेमध्ये दिलं आहे. मधुसूदन सरस्वती असं म्हणतात की इथं जरी त्याला कोणतीही परिस्थिती चिंतन करण्याच्या योग्यतेची नसली, जरी त्याच्या अंगामध्ये ताकद नसली, बळ नसलं, चित्त मन बुद्धी हे त्याला मदत करणारे त्यावेळेला नसले, तरी सुद्धा असं चिंतन केलं पाहिजे की तो कुठल्याच जन्माला येणार नाही, असं होणार नाही. मग काय विचार करावा लागतो? विचार एवढाच करावा लागतो की जरी तो त्यावेळेला चिंतन करत नसला तरी आयुष्यभराच्या त्याच्या ज्या अतृप्त वासना असतात त्याच तिथं उपयोगी पडतात. म्हणून आयुष्यभराच्या अतृप्त वासना त्याच जन्माला तो प्राप्त होत असतो. विठ्ठला म्हणजे फक्त आयुष्याच्या शेवटच्या क्षणी असा विचार करायचा नाही, आयुष्यभर ज्या वासनांचं चिंतन तो करत असतो त्या भावाला तो प्राप्त होतो असा विचार आपल्याला करावा लागतो. लक्षात घ्या, जन्म चिंतन करताना म्हणतात की जरी त्या काळामध्ये नसलं तरी आयुष्यभराच्या त्याच्या वासना त्याला त्याच जन्माला भाग पाडत असतात, यायला भाग पाडत असतात. म्हणून जरी भगवान असं बोलत असेल की बाबा योगमापी स्मरण भावम ते कलेवरम, ते जो भावाचं त्या स्मरण करतो तो मरतानाच्या शेवटच्या क्षणी नाही, आयुष्यभराचं स्मरण करतो तो त्याच वासनेच्या त्याच ज्या पदार्थाच्या वासना आहे त्याच भावाला तो प्राप्त होतो. मुद्दा मला काय सांगायचं आहे की तिथपर्यंत जर तो प्राप्त होत असेल, बरं गंमत अशी आहे की त्याच्या करता त्या वासनेच्या जोरावर तो जन्म मिळवण्याकरता त्याला प्रयत्न करावे लागतात का, हा माझा प्रश्न आहे. मुद्दा कुठे आहे? अट्टहास हा मुद्दा. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? या कशासाठी मी केलं हे सगळं, काय केलं हे सगळं? यासाठी केला होता अट्टहास केला होता. कोणत्या वेळेला कशासाठी केला होता? शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता. आता शेवटचा दिवस म्हणजे मरण, हा जर वाच्यार्थान अर्थ धरायचा झाला तर माझं मरण चांगलं व्हावं याच्याकरता मी अट्टहास केला होता. आता मरण चांगलं व्हावं म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता अट्टहास असेल तर ज्या पदार्थाचं मी आयुष्यभर चिंतन करतो त्या पदार्थाचं स्मरण होण्याकरता मला अट्टहास करावा लागेल का? नाही. माझी जरी त्यावेळेला तशी परिस्थिती नसली तरी आपसूक त्या भावना किंवा वासना मला विकलत असतात. याच्याकरता काय केलं पाहिजे? आयुष्यभर ज्या परिस्थितीला ज्या भावाला आपल्याला प्राप्त व्हायचंय त्याचं स्मरण करत राहिलं पाहिजे. हा त्याचा सरळ दोन श्लोकाचा भावार्थ काय की आयुष्यभर अट्टहास कशाकरता करावा लागतो? ज्याची वासना आहे त्या जन्माला जाण्याकरता तुम्हाला काही करता आहे, आपल्याला काय अट्टहास आहे सांगा ना? काही अट्टहास करावा लागत नाही. नाही मला त्याच योनीला मी आमच्या जडभरताने असं म्हटलं नव्हतं की मी मरताना माझ्या अंतःकरणामध्ये हरिण बालकाचं चिंतन होतं म्हणून मला हरिण बालकाच्याच जन्माला जायचंय. अट्टहास होता का? अट्टहास नाही. ती एक सहज अवस्था होऊन जाते. म्हणजे आपण चिंतन करतो, आपण वासना ठेवतो, त्या वासनेच्या आपण त्या जन्माला जातो याच्याकरता अट्टहास नाही. पण आपण जन्माला आलो जीवदशेमध्ये आणि आपल्याला जर परब्रह्म स्वरूपता प्राप्त करून निश्चित प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता ते सहज रीतीनं होत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं? अट्टहास करावा लागतो. हे मला आपल्या समोर ठेवायचं आहे. अट्टहास आणि शेवटचा दिवस मरण प्रलयाचा विचार करताना जर शेवटचा दिवस तो म्हणायचा झाला तर मधुसूदन सरस्वती म्हणतात याच्यामध्ये अट्टहास करायचं काहीही कारण नाही. म्हणून असं म्हटलंय पहा, असुप्ते हे आमृते हे कालनयेत वेदांत चिंतया. एका गौरपरिषदामध्ये तरी आलंय काय? असुप्ते हे आमृते हे कालनयेत वेदांत चिंतया. जोपर्यंत आपण झोपी जात नाही, असुप्ते हे जोपर्यंत आपण झोपी जात नाही, आमृते हे जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे? कालनयेत वेदांत चिंतया. आपला सगळा काळ हा वेदांताच्या चिंतनामध्ये घालवला पाहिजे. काळ बोलतात की बाबा एवढ्या करतात तुम्ही काळ चिंतनामध्ये करा. असुप्ते हे आमृते हे कालनयेत वेदांत चिंतया. तोपर्यंत आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. तुकाराम महाराजांनी आपल्याला तेच सांगितलं, ज्ञानोबारांनी आपल्याला तेच सांगितलं की जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. आता पुढे अजून थोडा विचार या संबंधामध्ये मी बोलतो. काय लक्षात घ्या, जोपर्यंत म्हणजे मरणाचा आपला शेवटचा क्षण तो ज्या भावाचं आपण चिंतन करत असतो त्या भावाला प्राप्त होतो. पण त्या भावाला प्राप्त होण्याकरता आपल्याला विशेष
परिश्रम अट्टहास करायचं कारण नाही. पण जर आपल्याला भगवत स्वरूप निश्चिती प्राप्त करून घ्यायची असेल तर मग मात्र आपल्याला अट्टहास केला पाहिजे. अट्टहास काय केला पाहिजे? अरे त्या काळामध्ये तर प्रपंचाचं चिंतन करण्यामध्ये बुद्धीची सक्षमता नाही, तर परमात्म्याचं चिंतन करण्याकरता बुद्धी कशी साथ देईल त्या काळामध्ये? तुम्ही तर म्हणाला नाकात नळे आहेत, तोंडात नळे आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळीकडे नळ्या लावलेल्या आहेत, जातोय का राहतोय अशी परिस्थिती आहे, आणि तो भगवंताचं चिंतन कसं करेल? म्हणून अट्टहास त्या क्षणी करण्याचा नाही, अट्टहास त्या क्षणामधल्या त्या वासना या भगवत स्वरूपाला प्राप्त करणाऱ्या निर्माण व्हाव्यात याच्याकरता आयुष्यभर भगवंताचं चिंतन करण्यात अट्टहास आहे. महाराजांनी आपल्याला सांगितलं की बाबा राम राम स्मरादे. ज्ञानोबा आपल्याला तेच सांगतात, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांनी आपल्याला सगळ्यांनी तेच सांगितलं, आयुष्यभर आपल्या वाणीला ती सवय लागली पाहिजे, याच्याकरता परिश्रम करा. आयुष्यभर आपण जर ते भगवंताचं चिंतन करत राहून तर त्या वासना आपला शेवटचा क्षण जरी आपल्याला चिंतनाला साथ देणारा नसला तरी सुद्धा आयुष्यभराच्या वासना आपल्याला त्या पदार्थाला प्राप्त करून देते. म्हणून आयुष्यभर त्याचा अट्टहास करा. संसाराचे चिंतन करण्याकरता आतापर्यंत कुणाला अट्टहास करावा लागलेला आहे असा विचार आपल्याला पाहता येत नाही. ते आपल्याकडून सहज होत असतं. माणसाला तो अट्टहास वाटतो, पण अट्टहास करायचं कारण राहत नाही. ज्ञानोबारांनी त्याला साया शब्द वापरलाय. साया असं करायची प्रपंच दिनमिशी ह्या रीतीनं भजती करून हे ज्ञानोबारा बोलतात. सायाच शब्द वापरला, पण सायाच शब्द प्रपंचाचं चिंतन करण्याकरता आहे का प्रपंचात ज्या पदार्थाचं चिंतन केलंय त्या पदार्थाच्या प्राप्तीकरता ते सायाच आहे? विचार करून मला सांगा, साया पदार्थाच्या चिंतनात आहे का पदार्थाच्या प्राप्तीत आहे? साया चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात सायाच नाही, पण संसार अनुकूल करून घेण्यामध्ये मात्र सायाच आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. चिंतन करण्यामध्ये सायाच आहे का? संसारामध्ये मला भरपूर संपत्ती मिळावी हे चिंतन करण्यामध्ये सायाच आहे का संपत्ती मिळवण्यात सायाच आहे? संपत्ती मिळवण्यामध्ये सायाच आहे. मी आपल्याला चिंतन काय सांगतो, ज्ञानोबाराय काय सांगतात, करा विठ्ठल स्मरण. स्मरण करण्यामध्ये संसारात सायाच नाही, पण स्मरण करण्यामध्ये परमार्थात मात्र अट्टहास करावा लागतो. मग मात्र तिथं सायास करावे लागतात. तिथं आपल्याला उगीच जागेवर बसलो आणि पांडुरंगाचं स्मरण झालं असं होतं का? असं शक्य होत नाही. पण कीर्तनात बसलो आणि घरचं स्मरण झालं असं होतं की नाही? अरे असं होतं की नाही? असंच होतं, होतच नाही काही, असंच होतं. पण जर काही नाही, आपण सहज घरी बसलो, काही काम नाही, उद्योग नाही, काय आल्याकडे बघत मांडीवर मांडी टाकून निवांत पडलेलो आहोत आणि त्यावेळेला आठवण येते का पांडुरंगाचं रूप किती सुंदर आहे, काय ते मकर कुंडल आहे, काय गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, कंठी कौस्तुभमणी काय शोभतोय, काय परमात्मा समचरण किती सुंदर आहे तो परमात्मा. काळा जरी असला तरी पहिल्या वेळेला मी निमिषण लगे मन वेळीचा एवढी तुझी स्वरूपता असा तो परमात्मा किती सुंदर आहे. स्मरण होतं का? हे स्मरण करण्याकरता स्नान करा, सवळण्याचा देवासमोर बसा, सायास करा आणि देवासमोर बसूनही मनामध्ये स्मरण होईलच याची शाश्वती नाही. म्हणजे सहज बसल्या जसं प्रपंचाचं चिंतन होतं तसं सहज बसल्या परमार्थाचं चिंतन होत नाही. म्हणून परमार्थाचं चिंतन करण्याचा आयुष्यभराचा अट्टहास आम्ही केला. विठ्ठल सांगतात, वेळ घालवू नका बाबा, म्हणून लाभो करा, काळ सारा चिंतने बघायला होतात. म्हणून गडबड करा, लाभो करा, धावपळ करा आणि चिंतनामध्ये आपला काळ सारा. कारण हा जो मरण प्रलय असा जो वेळ आहे, हा जो मरण प्रलय आहे तो कोणत्या वेळेला येईल हे आपल्याला निश्चितपणानं सांगता येणार नाही. म्हणून आयुष्यभर कोणताही, मागे आपण बोललो, मी पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यातला कोणताही क्षण हा शेवटचा क्षण असू शकतो. या जाणीवेमध्ये ज्याला मरणाची कायम आठवण आहे, ज्याला मरणाचं कायम स्मरण आहे ना महाराज, त्याचा रस्ता कधी चुकत नसतो. विचार करण्याची सगळे गोंधळ निर्माण होतात. आम्हाला खात्री आहे हो, उद्या आम्ही प्रवचनाला येऊ याची खात्री आहे. म्हणून रात्री चिंतन आहे, उद्या 7:30 ते 8:30 चिंतन आहेच ना. रात्री करायचं काय करायचं, कारण उद्या आम्ही राहणार आहोत अशी आम्हाला जाणीव असते. महाभारतामध्ये या संबंधामध्ये एक कथा आहे की याचक आला म्हणे धर्मराज युधिष्ठिराकडे आणि आल्यानंतर त्यांनी काही दान मागितलं. दान मागितल्यानंतर महाराज ते काय व्यवस्था होती युधिष्ठिराच्या राज्यामध्ये, काही अघटित घडलं की एक मोठा नगारा ठेवला होता, तो नगारा वाजवायचा. म्हणजे सगळ्यांना करावं की काहीतरी अघटित घडलंय, काहीतरी नवल घडलंय. ते
स्वीकारावं अशी एक व्यवस्था होती. एके दिवशी एक याचकाला धर्मराजाकडे त्याने काही दान मागितलं. दान मागितल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, बाबा फार गडबड आहे सध्या यज्ञाची, असं करा म्हणे, आज मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, उद्या सकाळी तुम्ही या, मी तुम्हाला काहीतरी देतो. भीमदादा तिथं उभे होते. भीमदादा धावत सुटले, नगारखान्यावर गेले आणि भीमदादाने तर नगारा बुडवला. आता सामान्य माणसाचं नगारा बुडवणं वेगळं आणि भीमदादाचं नगारा बुडवणं वेगळं, फरक पडतो की नाही? फरक पडतो. भीमदादाने नगारा वाजवला, तो सगळ्या नगराला ऐकू गेला. सगळ्यांना आश्चर्य, काय नवल भेटलं, काय नवल भेटलं. स्वतः धर्मराज युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं, काय भेटलं, माझ्या राज्यामध्ये नवल घडलं, मला कळलं नाही. हे धावत आले, धर्मराज धावत आले, बघतात तर स्वतः भीम नगारा वाजवतोय. त्याने भीमाला थांबवलं. भीमा खाली ये बाबा. म्हणे काय झाला? अरे नगारा कशाला वाजवतात? काहीतरी नवल भेटलं तर हा नगारा वाजवायचा. नगारा वाजवण्याचं काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, आता तुमच्याकडे एक याचक आला की नाही, त्यांचं तुमचं बोलणं ऐकलं म्हणून नगारा वाजवला. नगारा वाजवण्याचं नवल काय? रोज याचक आपल्याकडे येतात, आपण रोज दान करतो, आज रोजच आपलं दान चाललंय, त्याच्यामध्ये तुला नगारा वाजवण्यासारखं नवल काय वाटावं? भीमदादांनी सांगितलं, तो विषय नाही, याचक तुमच्याकडे आला, त्याने तुमच्याकडे दान मागितलं, इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं, आश्चर्य होण्याचं कारण आहे. पण तुम्ही त्याला काय बोलला? उद्या सकाळी ये, पाहतो. आता उद्या सकाळी ये, तुला देतो, दान देतो असं म्हणून तुम्ही सांगितलं. दादा, तो उद्या येईलच याची शाश्वती ज्या अर्थी तुम्ही देता त्या अर्थी हे नवल आहे. कारण मनुष्य जगेल की न जगेल हे देवालाही सांगता येत नाही, ते तुम्हाला सांगता आलं. नवल आहे की नाही मला सांगा. बरं त्याचं जाऊ द्या, तो जगेल न जगेल काहीतरी होईल. दान द्यायला तुम्ही उद्या सकाळपर्यंत जगाल एवढा आत्मविश्वास तुम्हाला ज्या अर्थी निर्माण झाला त्या अर्थी मला त्याचं नवल वाटलं. काय खात्री देता येते महाराज? उद्या सकाळपर्यंत तुमच्याबद्दल बोलत नाही, माणसांबद्दल बोलतो, सामान्य माणसाबद्दल. तुम्ही तर राहायचं अशी माझी अपेक्षा राहणार नाही, तर माझं बोलायचं ऐकायला कोण आहे? तुम्ही राहा, त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण सामान्य माणसाचा विचार केला तर मरणाची जाणीव माणसाच्या अंतःकरणामध्ये कायम जागृत पाहिजे. आणि जेव्हा ही शेवटच्या दिवसाची जाणीव जागृत असते त्याच्याशिवाय मनुष्य अर्थ घेऊन आपण याचा विचार असा केला की बाबा वाचार्थान शेवटचा दिवस. या वाचार्थाना अर्थ काय होतो? आयुष्याचा शेवटचा दिवस. हा वाचार्थानं स्वीकार घेणार. आता वाचार्थानं हा अर्थ प्रेरित करून आपण असा विचार केला की त्याच्यासाठी करावा लागणारा अट्टहास म्हणजे आयुष्यभराचं चिंतन करा. आता अजून एक शंका माझ्या मनात याच विषयाच्या संबंधाने. काय शंका आहे? तुम्ही असं म्हणता, आतापर्यंत तुम्ही सांगितलं ते मनाला पडणारं आहे. वाचार्थानं तुम्ही स्वीकारलाय की शेवटचा दिवस म्हणजे या जन्मातल्या या आयुष्याचा शेवटचा दिवस, मरणाची शेवटची अवस्था, मरणाच्या आधीचा शेवटचा क्षण, त्याला तुम्ही शेवटचा दिवस म्हणता. तो गोड झाला पाहिजे, ती निश्चिंती मिळाली पाहिजे, याच्याकरता अट्टहास झाला. ही गोष्ट तिथपर्यंत मान्य आहे. प्रश्न असा आहे की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना शेवटचा दिवस हे म्हणण्यामध्ये आपलं मरण अपेक्षित आहे का? वाच्यार्थानं अर्थ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे का? आपण स्वीकारला गोष्ट खरी, अभंगाचे अर्थ आपण भिन्न भिन्न पाहतो. तुकाराम महाराजांनी कोणत्या भावनेतून अभंग लिहिला ते जगात कुणालाही सांगता येणार नाही, ते फक्त तुकाराम महाराजच सांगू शकतील. या अभंगावर तुकाराम महाराजांनीच आपल्याकडे येऊन कीर्तन करावं, तरच आपल्याला या अभंगाचा खरा अर्थ कळू शकतो. नाहीतर आपण फक्त कल्पना करणारे कीर्तन करावं, आपल्याला खरा अर्थ कळत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या बुद्धीला जर तुकाराम महाराजांना अपेक्षित असणारा अर्थ कळाला तर आपली बुद्धी कशाला या महाराज एवढी प्रयोग झालेली बुद्धी, एवढी परिपूर्ण बुद्धी, काय मग त्याला काय कमी काय त्याला तो विषय नाही. मुद्दा असा आहे की तुकाराम महाराजांना हाच अर्थ अभिप्रेत आहे का? हा प्रश्न मी का उपस्थित करतो? मरण हा जर वाच्यार्थानं अर्थ जर आपण स्वीकारला तर तुकाराम महाराजांचं पुढचं चिंतन आपल्याला अभंगाला लागत नाही. याच्याकरता म्हणून ही शंका उपस्थित करतो. पुढचे तीनही चरण या अर्थाला लागत नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी अट्टहास करा. शेवटचा दिवस म्हणजे मरण. मरणामध्ये मरणाच्या शेवटच्या क्षणी आपण जो भाव ठेवतो त्या भावाला आपण प्राप्त होतो. याच्याकरता तो भाव ठिकाणी ठेवण्याकरता अनुकूल परिस्थिती नसेल तर आयुष्यभर अट्टहास करा आणि त्या वासना जागृत ठेवून त्या भावाला प्राप्त व्हा. इथपर्यंतचा विचार आपल्याला मान्य होण्यासारखा वेदांतांनी त्याचं चिंतनही केलंय. मुद्दा असा आहे की पुढचे तीन चरण जर या अर्थाला संयुक्तिक ठरत नसतील
तर तो अर्थ आपल्याला स्वीकारता येणार नाही. का स्वीकारता येणार नाही त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता जर तुकाराम महाराजांनी अट्टहास केला. आता शेवटचा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय आहे, हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे की नाही, हे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली निश्चिंती आहे ना. मग आता तुकाराम महाराजांचा शेवटचा दिवस म्हणजे कोणता, फाल्गुन वद्य द्वितीया हा तुकाराम महाराजांचा या मृत्यू लोकांना शेवटचा दिवस. बरोबर आहे की ज्या वेळेला भगवान स्वतः आले आणि तुकोबारायला आपल्या विमानामध्ये बसवून घेऊन गेले. आपल्याला ते सगळं प्रकरण माहिती आहे. मला ते चरित्र सांगणं हा माझा हेतू नाही. तुकाराम महाराज म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे या मृत्यू लोकातला शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया ती गोड व्हावी याच्याकरता मी आयुष्यभर अट्टहास केला. आता मरण हा मरण आहे म्हणजे या मृत्यू लोकाचा त्याग स्थूल देहाचा. आता तुकाराम महाराजांच्या दृष्टीने स्थूल देहाचा विचार करू नका पण मृत्यू लोकाचा त्याग म्हणा. त्याच्याकरता आपलं तरी काय आहे, आपण स्थूल देहाचा त्याग करतो म्हणजे काय, शेवटी मृत्यू लोकाचा त्याग करतो असाच अर्थ करावा लागेल की नाही. मग असं जर असेल तर मुद्दा एवढाच आहे त्याच्यामध्ये स्थूल देहाच्या दृष्टीने विचार तुकाराम महाराजांच्या बाबतीत नाही. एवढा सिद्धांत लक्षात घेऊन पुढचं चिंतन करा. तो जर विषय तसा जर त्या अर्थाने जर वाच्यार्थानं जर घ्यायचं झालं तर पुढचं कोणतंही चरण तुकाराम महाराजांच्या त्या विचाराला जमत नाही. ते लक्षात घ्या. का जमत नाही, कारण तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात, जर अट्टहास झाला शेवटचा दिवस आला तो गोड झाला, भगवान स्वतः येऊन वैकुंठाला घेऊन गेले, याच्या पलीकडे अजून काय गोडीचा विचार करणार तुम्ही, दिवस गोड झाला. पण तुकाराम महाराज पुढे म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता मी निश्चिंतीने विसावा पावलेलो आहे. मग तुम्हाला जर वैकुंठाला घेऊन गेले भगवान तर पावलो विसावा हे इथल्या लोकांच्या संबंधात बोलायचं तुम्हाला काय कारण. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर कौतुक झाले वाटे झाली या व्यर्थाचे, हे कौतुक तरी तुम्हाला वाटायचं तिथं राहून काय कारण आहे. मृत्यू लोकात राहूनच तुम्हाला सगळ्या भूतकाळाचं स्मरण होऊन त्याचं कौतुक वाटलं पाहिजे तर त्याला किंमत आहे. बरं तुकाराम महाराज याच्याही पुढे जाऊन असं म्हणतात मुक्ती पहिली नव्हे, आता दिवस चारही खेळी मिळे, आता 4 दिवस खेळी मिळीचे राहिले. जर तुकाराम महाराज वैकुंठाला देवाबरोबर गेले तर तिथे 4 दिवस राहणार आहे तर मृत्यू लोकात 4 दिवस आहेत तुकाराम महाराजांचे. 4 दिवस मृत्यू लोकात का 4 दिवस वैकुंठात, 4 दिवस मृत्यू लोकात केले. तुकाराम महाराजांचे काय तुमचे आमचे काय, फक्त आपले 4 दिवसाचं परिमाण जरा मोठं आहे म्हणून तुकाराम महाराज फक्त लहान परिमाणाने बोलतात. आपले 4 दिवस म्हणजे 80 वर्ष असतात आणि तुकाराम महाराजांचे 4 दिवस म्हणजे 4च दिवस असतात. आता उरलेले 4 दिवस आमची खेळी वेळीत जाते. का म्हणे नक्की परिमिती वगैरे आता दिवस 4 खेळी वेळी, 4 दिवस उरलेले 4 दिवस खेळी वेळीत जातील याचा तुकोबाराय बोलतात. आणि मरण प्रलय असा जर वाच्यार्थाने शेवटचा दिवस असा अर्थ केला तर उरलेले दिवस असा विचार करता येतो का. एकदा ते वैकुंठाला गेल्यानंतर आता दिवस उरले कुठे मला सांगा ना. हा देह घेऊन तुकाराम महाराजांचा तो देह घेऊन या मृत्यू लोकांमध्ये काही जीवन करण्याकरता तुकोबाराय राहिले का आता राहिले नाही. आता दिवस 4 खेळी वेळी असं चिंतन तिथं करता येतं का, करता येत नाही. म्हणून वाच्यार्थानं केवळ मरण याचा अर्थ असा अर्थ घेऊन चालणार नाही. मग काय करावं लागेल, थोडा पुढचा विचार आपल्याला करावा लागेल. मरण या शब्दाचा किंवा शेवटचा दिवस या शब्दाचा अर्थ करताना काय करायचा. आपण सगळ्या प्रलयाला शेवटचा दिवस ही संगती लावून दिलेली आहे. लक्षात घ्या, नित्य प्रलयाला आपण शेवटच्या दिवसाची संगती लावली, दैनंदिन प्रलयाला शेवटच्या दिवसाची संगती लावली, मरण प्रलयाला शेवटच्या दिवसाची संगती लावली, ब्रह्मांड किंवा ब्रह्म प्रलयाला शेवटच्या दिवसाची संगती लावली आणि अत्यंतिक प्रलयाला सुद्धा शेवटच्या दिवसाची संगती मागच्या कीर्तनामध्ये आपण लावून दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांना याच्यातला नक्की कोणता शेवटचा दिवस अभिप्रेत आहे की ज्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज जे निश्चिंतीचं वाचक बोलले ते सगळं त्या अर्थाला जमलं पाहिजे, तो अर्थ स्वीकारला पाहिजे. म्हणजे तिथं आपल्याला शेवटच्या दिवसाच्या संबंधाने काय काय विचार करायचा लक्षात घ्या. मी एका पुन्हा आपल्याला सांगतो. नित्य प्रलयाचा विचार करा, दैनंदिन प्रलयाचा विचार करा, मरण प्रलयाचं तर खंडन आता केलंच आहे आपण, ब्रह्मांड प्रलयाचा विचार करा आणि सगळ्यात शेवटी अत्यंतिक प्रलयाचा विचार करा. याच्यापैकी नक्की कोणता अर्थ नंतरच्या 3 चरणातल्या निश्चिंती वाचक पदाला जमतो याचा विचार केला की शेवटचा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांना काय अभिप्रेत आहे हे आपल्याला कळेल. विठोबासाठी केला होता शेवटचा दिवस पुढे व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, या अनंतातून आपल्याला प्राप्त झालेला अनुभव आपल्याला
सांगतात तो निश्चिंतेचा अनुभव आहे आणि शेवटचा दिवस गोड व्हावा ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे आणि त्याच्याकरता आम्ही अट्टहास केला ते तुकोबाराय बोलतात. शेवटचा दिवस म्हणजे काय या संबंधातला आपला विचार चालू आहे. तर शेवटचा दिवस या पंचप्रलयाचा जरी विचार केला तरी तुकाराम महाराजांना नक्की कशाची अपेक्षा आहे याच्याकरता प्रत्येक एका प्रलयाचं खंडन करत बसायला माझ्याकडे आता वेळ नाही बरं का. म्हणजे नित्य प्रलयाचं खंडन करा ती अपेक्षा नाही मग दैनंदिन प्रलयाचं खंडन करा त्याच्यामध्ये आता गुंतत नाही. मुद्दा मला काय सांगायचं आहे या सगळ्याचं मिळून एकच भाव सांगतो एकच वाक्य सांगतो की ज्याची अपेक्षा तुकोबारायांना असावी असं चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. शेवटचा दिवस म्हणजे काय असा शेवट म्हणजे एका वाक्यामध्ये सांगतो नंतर थोडासा त्याचा विस्तार करतो. काय असा दिवस जीवनामध्ये येणं की त्या दिवशी आता आपण मेलो तरी काही बिघडत नाही असं वाटणं तो शेवटचा दिवस. सोप्या भाषेमध्ये एवढं सुंदर आपल्याला करता येतो. शेवटचा दिवस म्हणजे काय की ज्याच्यानंतर आता मेलो तरी काही ठिके राहिली नाही असं ज्या दिवशी वाटतं तो आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस समजावा. आपण मरत नाही हा भाग वेगळा पण जिथून आता मेलो तरी काही फरक पडत नाही असं वाटतं तिथून पुढचे सगळे दिवस म्हणजे आता दिवसाच्या खेळी मिळेल असतात. त्याच्यापेक्षा अजून सोपं मला सांगता येणार नाही बरं का. एवढं चिंतन आपण करा. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये असे प्रसंग येतात माणसाला की असं वाटतं की बस आता मेलो तरी चालेल बाबा एवढं मिळालं ना बस. बऱ्याच वेळा असं होतं की माणूस असं म्हणतो 40-40 तास देवाच्या बारीक उभं राहतो देवाचं आनंदानं दर्शन होतं. नुसतं दर्शन होत नाही मुख्यमंत्र्याबरोबर पाद्यपूजेचा मानही मिळतो. दर्शन झालं बाहेर येऊन लोक कौतुक करतात पेपरला फोटोय तुमचा मुख्यमंत्र्याबरोबर फोटोय तुमचा सत्कार झाला मंदिराकडून वा फार चांगला आम्हाला फार आनंद झाला. देवासमोर वारीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी देवासमोर इतका वेळ त्याचं रूप बघत बसण्याचं भाग्य तुमच्या नशिबाला आलं. काय हो देवदुर्लभ असा क्षण तुम्ही भोगला तोही सांगतो फार आनंद हो. काय सांगू मान तर मिळाला तो भाग वेगळा पण अर्धा तास देवाच्या समोर बघत बसा आता असं वाटायला लागलंय आता मेलो तरी काही हरकत नाही हो. तो समजा शेवटचा दिवस आहे त्याच्या दृष्टीने अर्थात तिथून बाहेर आल्यानंतर तो म्हणतो व्हायला काही ऐकावं म्हणून तो भाग वेगळा तो नंतरचा प्रश्न म्हणजे त्या क्षणी त्याला असं वाटतं की आपल्या जीवनाची ही परिपूर्णता असं त्या क्षणी त्याला वाटतं की नाही. काय असतं मनुष्य शेवटच्या क्षणाचं चिंतन जेवढ्या सहजतेनं करतो ना तेवढ्या सहजतेनं तो शेवटचा क्षण आला तर स्वीकारत नसतो. हे लक्षात घ्या. एक मानवी प्रवृत्ती आपल्याला गंमत म्हणून सांगतो शेवटच्या क्षणाचं जेवढ्या सहजतेनं तो चिंतन करतो तेवढा सहजतेनं शेवटचा क्षण तो स्वीकारत नसतो. आता घरामध्ये पुष्कळ वेळेला नवरा बायकोची भांडणं होतात. आता नवराही रागावतो बायकोही रागावते. आता दोघे रागावल्यानंतर काय असतं म्हणजे सगळ्याला आमंत्रण आनंद असतो की नाही सगळ्या गल्लीला आमंत्रण असतं म्हणजे सगळ्या गल्ली आनंद सगळीकडे सगळ्यांना घरी बसल्या चांगलं आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी नवरा बोलतो आणि बायको ऐकते. 4-5 वर्ष गेली की ती बोलायला लागते आणि तो बिचारा ऐकत बसतो. आणखीन काही वर्ष गेली की दोघे बोलतात आणि गल्ली सगळे ऐकत बसते. असा शेवटी परिणाम होत असतो. म्हणजे याच्यामध्ये काही मला फार विचार करायचा नाही किंवा ते असंच झालं पाहिजे असा आग्रहही नाही पण साधारण नियम मी सांगितला. तर नवरा बायकोचं भांडण होतं. भांडणामध्ये नवरा काहीतरी बोलून जातो बायको काहीतरी बोलून जाते. मग आता तो नवरा काहीतरी बोलतो मला तुझी गरजच नव्हती तू येऊन काय फरक पडला. मग ती म्हणते मी गेल्यावर मग दुसरी करून आणा. आता मी गेल्यावर दुसरी करून आणा म्हणते पण खरंच मरण समोर आलं तर ती स्वीकारते का. ती म्हणते हा जर दुसरी करणार असेल तर मी चिरंजीव आहे. ती मरत नाही असं होतं ना. मरणाचं चिंतन जेवढ्या सहजतेनं घडतं तेवढ्या सहजतेनं मनुष्य मरणाचा क्षण स्वीकारत नसतो. नुसतं मरण आहे म्हटलं तर माणसाला कापडं भरतं अशी परिस्थिती आहे. एक असं उदाहरण मी आपल्याला सांगतो. काय झालं एक बाई होती म्हातारी बाई काय घरात तिचा मुलगा सैन्यामध्ये होता. तो बिचारा काहीतरी परकीय आक्रमणामध्ये गेला. त्याची सूनही त्या दुःखामध्ये गेली. एक लहान मुलगा 4-5 वर्षाचा नातू आणि ती म्हातारी कमरेत वाकलेली म्हातारी अंगावर सगळ्या सोनकुट्या मुलगा नाही सून नाही. त्या मुलाकरता 4-5 वर्षाच्या मुलाकरता काबड कष्ट करणं तिच्या नशिबाला आलं महाराज. फार दुःखानं ते सगळं करायचे. काय देवाने आपल्याला दिवस दाखवले काय आपलं प्रारब्ध प्रतिकूल काही नाही. पहा मुलगा नाही आपल्याला सून नाही. त्या मुलाकरता अरे ते दोघंही नसते हा मुलगा झाला नसता तर मी कसंही केलं असतं
काहीतरी केलं असतं, त्रिवेणी संगमावर जाऊन आपला देह समर्पित केला असता, काहीतरी केलं असतं, पण याच्याकडे आता मला राहावं लागतंय. काय त्रास आहे, काय त्रास आहे? बरं काय, कमरेतून वाकलेली म्हातारी, तिला कोण कामावर ठेवणार का, कोण तिला ऑफिसमध्ये नोकरी देणार, काय करणार? काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. रानामध्ये जायचे, 4 काठ्या गोळा करायचे, त्याची मुळी बांधून बाजारामध्ये विकायचे, त्याला पैसे मिळायचे, तेवढ्यावर तो मुलगा आणि ती बिचारी ती काय आपलं पोट मारून नातवाला खायला घालायचे. असा तिचा जीवनक्रम चाललेला. एके दिवशी अशीच ती अरण्यामध्ये गेलेली, रानामध्ये काठ्या कुटक्या गोळा करायला बसली. काय दुःखाचं चिंतन करायला लागले, काय माझं नष्ट करलं, जवळ पैसा नाही, जवळचे कोणी नातेवाईक नाही, काही संपन्नता नाही, सगळं प्रतिकूल प्रारंभ, दुःख करत 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 बसली. त्या भाड्यावरच बसली आणि बसता बसता म्हणाली, यमा कुठं बसलास बाबा, ये घेऊन तरी जा मला. आता उद्वेगाने मनुष्य बोलत नाही असं नाही, इतके म्हातारे कसं बोलत, मुद्दाम बोलून माझ्याकडे म्हणणारा कोण आहे असंच गिराईक करून त्याने बघितल्यावर मला आनंद झाला. अरे कोण आहे आपल्याला हाक मारले, काय आहे म्हणून बघायला लागले तर ते म्हातारे यमराज तिच्या समोर. मरण या शब्दाचा अर्थ काय करायचा याचं चिंतन करण्याकरता मी आपल्याला एक अगदी सामान्य सोप्या भाषेमध्ये एक उत्तर दिलं की ज्या क्षणी आता आपण मिळवलं तरी काही फरक पडत नाही, असं ज्या क्षणी वाटेल तो शेवटचा दिवस समजावा. पण तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर याच अभंगातल्या प्रत्येक चरणातून तुकाराम महाराजांनी शेवटचा दिवस म्हणजे काय याचं चिंतन केलेलं आहे, असं याच्या व्याख्या केलेली आहे असं आपल्याला पाहता येतं. शेवटचा दिवस म्हणजे काय महाराज, आपण मेलो तरी हरकत नाही, आपण मेलो तरी हरकत नाही असं कधी वाटतं ज्या क्षणी निश्चिंत विसावा पावतो, त्या क्षणी वाटतं आता देह पडला तरी हरकत नाही. ज्या क्षणी तृष्णेची धाव खुलते त्या दिवशी असं वाटतं आता मेलो तरी हरकत नाही. ज्या क्षणी आपल्या मागे केलेल्या सगळ्या कर्मांचं कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं आणि आता प्राप्त झालेल्या परिस्थितीचं साधन करून त्याचं आश्चर्य वाटतं, त्या दिवशी आपण मेलो तरी हरकत नाही असं वाटतं. ज्या क्षणी आपल्याला मुक्ती स्वतः येऊन रळते त्या क्षणी आपल्याला असं वाटतं. आणि ज्या क्षणी तुकाराम महाराज बोलतात 4 दिवस खेळीमेळीचे आपण जगलोय असं ज्या दिवशी वाटतं तो शेवटचा दिवस समजावा.